नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता जगन्नाथला तिलोत्तमाने आता जेलमध्ये पाठवलेली असते आणि हे सगळं आता तिलोत्तमाचे बोलणे सावलीच्या डोळ्यासमोर येत असते. तेव्हा आता जगन्नाथने आपल्याला कसं या मेंदळ्यांच्या घरी सून म्हणून पाठवलं हे देखील आता सावलीला आठवतं. आणि जेव्हा आपलं लग्न होत होतं तेव्हा आता जगन्नाथजीने आपल्या डोक्यावरती कसा हात ठेवला आणि तुला आता मी मेंदळ्यांच्या घरी पाठवतोय सून म्हणून, तिथे तू आता तुझं सगळं स्वप्न पूर्ण करायचं आणि संसार करायचा, असं जगन्नाथचं बोलणं आता सावलीच्या डोळ्यासमोर येऊ लागतं. जगन्नाथने सांगितलेलं असतं की यापुढे फक्त तुझं आयुष्य कसं मार्गी लागेल ना याचाच मी विचार करीन. आणि आता जगन्नाथ म्हणतो की ती तिलोत्तमा मेंदळे जर तुला तुझा स्वीकार करणार असेल आणि तुझं आयुष्य जर मार्गी लागणार असेल तर मग काहीच हरकत नाही आहे. आणि तेवढ्यात ते जगन्नाथचे बोलणे आठवताच सावलीचा धक्का म्हणजे सावलीच्या हाताचा धक्का आता काचेच्या ग्लासला लागून तो ग्लास खाली पडून फुटतो. ते आवाज ऐकताच अमृता तिथे येते आणि ते बघत अमृता म्हणते की सावली तुला लागलं तर नाही ना. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे म्हणते की केलं का नुकसान आणि फोडला का ग्लास. ते ऐकताच आता सावली ही अमृताकडे बघते. पुढे येत आता ऐश्वर्या म्हणते की तुला तर चांगलं कधी जमणारच नाही ग. अगं त्या जगन्नाथला अटक झाली ना याचा तुला धक्का बसून मोठा शॉक बसलाय. त्यानंतर आता पुढे येत ऐश्वर्या म्हणते की तुला तर उलट आनंद व्हायला पाहिजे, कारण ज्या सारंगला तू तुझा नवरा मानतेस ना त्या सारंगवरती त्या जगन्नाथने हल्ला केला होता. ऐश्वर्या बोट करत म्हणते की तू तर स्वतःला या घरची सून मानते, मग जगन्नाथमुळे तुझ्या डोळ्यात अश्रू का दिसतायत. ऐश्वर्या म्हणते की ते तुझे खरे वडील सुद्धा नाहीत आणि या घरचा तो सगळ्यात मोठा शत्रू आहे. ते ऐकताच अमृता म्हणते ऐश्वर्या अगं तू काय बोलतेस. ऐश्वर्या म्हणते अहो वहिनी मी तर खरंच बोलते. या मुलीला ना या घरात राहायचं, या घरात खायचं प्यायचं, तरी सुद्धा या घरच्यांच्या विरोधात जाऊन हिला वागायचंय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की पण हे असं कसं चालेल. ते ऐकून आता अमृता म्हणते की हे बघ ऐश्वर्या, हे असं अजिबात चालणार नाही आणि असा विचार करणं आता हे शक्यसुद्धा नाही आहे. आता या क्षणाला तू असा विचार कसा करू शकतेस. आणि बबलू आता ते सगळे त्यांचे बोलणे दरवाजाच्या आडून ऐकत असतो आणि ते ऐश्वर्याचे बोलणे ऐकता सावलीच्या डोळ्यात पाणी येते. सावलीकडे बघत युजलेस असं म्हणत रागाने ऐश्वर्या तिथून निघून जाते. आणि इकडे अमृताला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा सावली म्हणते की वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळं काही सांभाळून घेईन. आणि फुटलेला ग्लास आता सावली त्या ग्लासच्या काचा उचलू लागते. आणि आता इकडे सोहम हा एका डॉलला घेऊन आता नाचत असतो. तेवढ्यात आता बबलू तिथे येतो आणि ती डॉल फेकून देत सोहमला म्हणतो की अरे सोहम खाली काय चाललंय आणि तुझं काय चाललंय. तर सोहम म्हणतो की मी ताराला प्रपोज केला आणि ताराने ते ॲक्सेप्ट केलं. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की अरे पण खाली काय चाललंय. तर सोहम म्हणतो की हो त्याचं मला वाईट वाटलं बरं का. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो की हे बघ जगन्नाथची बाजू घेतली तर सावलीवरती ऐश्वर्या वहिनी ओरडली आणि आपण जर जगन्नाथची मदत घेतली हे जर ऐश्वर्या वहिनीला कळालं तर आता सोहम म्हणतो की काहीच होणार नाही, कारण जगन्नाथ ते सांगणारच नाही, कारण जगन्नाथ आपला मित्र आहे. बबलू म्हणतो की असं काहीच नाही, तोच आपल्याला खडी पोडायला पाठवेल बरं का सोहम. आणि आता घाबरतच बबलू म्हणतो की मला तर आता खरंच वाटतंय की आपल्याला घर सोडून जेलमध्ये जावं लागेल. आणि पुढे येत आता सोहम म्हणतो बबलू तू काय विचार करतोयस. तर बबलू म्हणतो मला समोर दिसतंय आपल्याला बर्फाच्या लादीवर झोपवलंय आणि फटके पडतायत. सोहम म्हणतो की बबलू असं काहीच होणार नाही, मी सगळं काही मॅनेज करील, तू नको एवढी काळजी करूस. इकडे आता सारंग हा त्याच्या बेडरूममध्ये असतो आणि सावली आता सारंगच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा वाजवते. तर सारंग दरवाजा उघडतो. सावलीला बघून आता सारंग म्हणतो की ये सावली तू आतमध्ये ये. पण तेवढ्यात सावलीला तिलोत्तमाचे बोलणे आठवते आणि तिलोत्तमाने सांगितलेले असते की बे सारंग ही मुलगी मला तुझ्या बेडरूममध्ये अजिबात नको हे बरं का. तेवढ्यात आता सारंग म्हणतो ये सावली तू आतमध्ये ये. तर आता सावली आत येते. आतमध्ये येता सावली विचार करू लागते. सारंग म्हणतो की मला माहिती आहे जगन्नाथचा विचार करतेस ना. तर सावली मान हलवते. तेव्हा आता सारंग म्हणतो की मी सुद्धा तोच विचार करत होतो, पण तू काही काळजीच करू नको सावली, सत्य काय आहे ना ते लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. आणि तेवढ्यात सावली म्हणते की हे बघा सारंग सर तुम्ही त्यांच्या बाजूने उभं राहायला हवेत. तर सारंग म्हणतो काय बोलते सावली तू. अगं हरिनाम सप्ताहामध्ये काय झालं होतं माहिती आहे ना तुला, जगन्नाथने तुला काय सांगितलं होतं. तेव्हा आता त्यावेळेस आपण जगन्नाथला सांगितलं होतं की यापुढे तुम्ही आमच्या घरी कधीही येऊ नका.
आणि ते आठवून आता सावली म्हणते की हो त्यावेळेस मी बोलले होते, पण माझी चूक झाली होती, जगन्नाथजी असं काहीच करणार नाहीत. आणि सावली म्हणते की तो क्षणच तसा होता, त्यावेळेस मला तसं वागावं लागलं. पण सारंग सर, तुम्ही माझ्यासाठी एक ऐकाल का आणि तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला जाल का? तेव्हा सारंग आता सावलीकडे बघतो आणि तेवढ्यात आता बोट करत सारंग म्हणतो की सावली, जगन्नाथ एकदम घाणेरडा माणूस आहे आणि त्याला आपल्याबरोबर सूड घ्यायचा आहे. सूड आपल्या घराण्याशी त्याचं काय असं वाईट आहे आणि दुश्मनी आहे काय माहिती. आणि मी काय वाईट केलं त्याचं, माझ्याशी असं का वागतोय ते? आईला सगळंच माहिती आहे म्हणून आई त्याच्याशी असं वागली असे सारंग आता सावलीला सांगतो. पुढे जर त्यांच्याबद्दल काही समजलं ना तर मी जरूर त्यांच्या मदतीला जाईल, पण आत्ता माझ्यासाठी ते फक्त आरोपी आणि आरोपीच आहेत. आणि त्या माणसासाठी तू तरी एवढी सिंपती का दाखवतेस? वाईट माणूस आहे तो, वाईट. वा त्याच्यासाठी तुला बोलायची काहीच गरज नाही आणि त्याचं नावही घेऊ नकोस, असे आता सारंग सावलीला सांगतो. आणि आता इकडे जगन्नाथ हा जेलमध्ये असतो. तेवढ्यात जगन्नाथची बायको जगन्नाथला डब्बा घेऊन येते. जगन्नाथ आता बसून विचार करत असतो. जगन्नाथची बायको जगन्नाथकडे बघत म्हणते की अहो निदान जेवून तरी घ्या, तर जगन्नाथ म्हणतो नको. तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की बरं मी काय सांगते ना ते आता तुम्ही ऐका, आणि फक्त त्या आरोपींमध्ये एकाच आरोपीने तुमच्या विरोधात साक्ष दिली. जगन्नाथची बायको म्हणते की दुसरे आरोपी पकडले गेले ना तर त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघेल. तेवढ्यात जगन्नाथ ते सगळं ऐकत म्हणतो की हे आत्ता मुळात हा प्रश्न महत्त्वाचा नाहीच आहे आणि यामध्ये ती एवढं तडकाफडकी लक्ष घालू शकत नाही आणि यामध्ये लक्ष घालायला तिला तेवढा वेळ सुद्धा नाहीये. आणि या सगळ्यामध्ये लक्ष घालणारी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे, तर तेवढ्यात एकदम बरोबर असे म्हणत भैरवी तिथे आलेली असते. आणि तेवढ्यात आता पर्स हलवीत आता जेलमध्ये भैरवी आलेली असते आणि म्हणते की सही जवाब. अरे वा, महापंडित आणि ज्योतिषी जगन्नाथराव जेलमध्ये, आणि तेही अशा अवस्थेत, मला तर फार वाईट वाटतं, असे आता जगन्नाथकडे बघत भैरवी बोलते. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते की त्या दिवशी खिदी दात काढून माझ्याकडे बघून हसत होतात आणि आता त्याचीच तुम्हाला शिक्षा मिळते, बघा आता कसं वाटतंय, असे म्हणत आता भैरवी देखील मोठमोठ्याने हसू लागते. त्यानंतर आता भैरवी जगन्नाथच्या बायकोकडे बघते आणि म्हणते अलकाताई, काय झालं, एवढ्या कसल्या विचारात पडते? जगन्नाथराव जेवत नाही येत वाटतं. भैरवी जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की अहो घ्या जेवून, या वयात ना असं उपाशी तापाशी राहू नये, ते तब्येतीला चांगलं नसतं. तेव्हा आता भैरवी म्हणते की जगन्नाथराव आता सवय लावून घ्या आणि माझ्या बरोबर तुम्ही जे जे काही केलं ना त्या सगळ्याचा आता ही भैरवी म्हणजे बदला घेणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही जे काही केलं ना ते सगळं मी अगदी व्यवस्थित व्याजासकट परत करील, असे भैरवी आता जगन्नाथला सांगते. जगन्नाथ आता एकदम कॉन्फिडन्सली आता भैरवीकडे बघतो. तेव्हा आता हसतच भैरवी म्हणते की जगन्नाथराव, इथे असून सुद्धा तुझा हा कॉन्फिडन्स मला एकदम आवडला बरं का, पण तरी तू एवढा कॉन्फिडन्स दाखवत असला ना तरी या कॉन्फिडन्सचा आता काहीच उपयोग होणार नाही. त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही, कारण तुझ्या विरोधातला एक एक पुरावा मी तिलोत्तमाकडे दिला, एवढं तू लक्षात ठेव जगन्नाथ, असे आता भैरवी जगन्नाथला बोलते. भैरवी म्हणते की आता जेलमध्ये असण्याच्या तुझ्या बातम्या पेपरमध्ये येणार आणि मग तुझं आयुष्य बर्बाद होणार. आणि तेवढ्यात आता भैरवी हसतच म्हणतात की आता तुझी इथून सुटका नाही बरं का. तर तेवढ्यात शेजारी आता पोलीस इन्स्पेक्टर बसलेला असतो आणि त्याला एक फोन येतो. फोन येता क्षणी इन्स्पेक्टर म्हणतो हो हो, ताबडतोब सोडतो त्यांना. आणि लगेच भैरवी त्या इन्स्पेक्टरचे बोलणे ऐकते आणि पटकन आता हवालदार दरवाजा उघडतो. जेलचा दरवाजा उघडताच आता इन्स्पेक्टर आतमध्ये जातो. तर भैरवी ते बघतच म्हणते की हे सगळं काय करताय तुम्ही? आणि आता तेवढ्याच जगन्नाथला फोन आलेला असतो आणि हसतच जगन्नाथ फोन उचलत म्हणतो की हॅलो. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की तुम्ही जर या प्रकरणात लक्ष घालणार असतील तर मला काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही आहे. आणि जगन्नाथ हसू लागतो. तर भैरवीचा चेहरा पडलेला असतो आणि भैरवी आता समोर आता बघतच असते आणि ते सगळे बोलणे जगन्नाथचे फोनवरचे ऐकत असते. आणि जगन्नाथने आता फोन ठेवताच इकडे इन्स्पेक्टर म्हणतो की साहेब, मला माहिती नव्हती तुमची पोहोच एवढ्या वरपर्यंत आहे ती, आणि लगेच मी तुम्हाला सोडतो, नाही तर माझे वांदे होतील. तर जगन्नाथ म्हणतो की साहेब, चुका होतात हो माणसांकडून आणि वांदे तुमचे होणार नाहीत, असे म्हणत जगन्नाथ ताडकन उठून उभा राहत भैरवी समोर येतो आणि म्हणतो की वांदे तर यांचे होणार आहेत, तुम्ही फक्त साहेब तुमचं काम केलं. आणि जगन्नाथ आता इन्स्पेक्टरचे आभार मानतो. इन्स्पेक्टर बाहेर जाताच भैरवी समोर येत जगन्नाथ म्हणतो की ज्यांनी मला इथे आतमध्ये टाकलं ना
ते येईपर्यंत मी आता इथून बाहेर जाणार नाही असे म्हणत जगन्नाथ आता जेलचा दरवाजा बंद करतो आणि पटकन आता जगन्नाथ हा भैरवी समोर येत म्हणतो की आता तर भैरवीचा मोठा जळफळाट झालेला असतो. तर भैरवीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि चेहरा पडलेला असतो. भैरवी रागाने लालबुंद झालेली असते आणि जगन्नाथ आता भैरवीकडे बघत हसू लागतो. आणि इकडे आता सखदेव हा कपाट उघडतो, पण सखदेवने काढून ठेवलेले पैसे आता गायब झालेले असतात. कान्हू आणि एकनाथराव आता खूप काळजी करू लागतात. चिंतेतच आता एकनाथराव म्हणतात की अरे सखदेवा, सापडले का पैसे? सखदेव म्हणतो की नाही ना, अहो खूप कर्ज घेऊन ते पैसे मिळवले होते आणि कार्यक्रमासाठी आणले होते. कर्जाचा बोजासुद्धा आता खूप वाढलाय आणि काय करावे ते काहीच कळत नाहीये. कान्हू म्हणते की हप्त्यासाठी पै बाजूला टाकत होते आणि कष्टाने कमवत होते. आणि तेवढ्यात आता जयंती तिथे येते. त्यांच्याकडे बघत हसत जयंती म्हणते की परत काहीतरी रडीचा डाव तुमचा सुरू आहे वाटतं. आणि ही पेन्सिल कशी वाटते? तर आता सखदेव जयंतीकडे बघू लागतो. आणि आता कान्हू म्हणते की म्हणजे तू हे सगळं कर्जाच्या हप्त्याच्या पैशातून आणलं की काय? तेवढ्यात आता जयंती म्हणते नाही, तुम्ही मला ₹1,00,000 पॉकेट मनी देता ना, त्याच्यातून आणि अजूनही मी बरंच काही आणलंय असे म्हणत आता जयंती त्या सगळ्या वस्तू दाखवू लागते आणि म्हणते की ही पेन्सिल बघा, याने डोळे मोठे करता येतात बरं का. हे आयलायनर आणि सगळ्या वस्तू आता जयंती त्यांना दाखवते आणि इतरही वस्तू आणलेल्या आता जयंती ही त्यांना दाखवते. आणि आता जयंती असे म्हणत सखदेव आता जयंतीवरती धावून जाऊ लागतो. तर एकनाथराव आता सखदेवला थांबवतात. जयंती म्हणते का झालं, काय थांबलात? पण आता सध्या ना माझ्या पोटात काही राहत नाही बरं का. एवढं मात्र लक्षात ठेवा की जर सावलीचं सत्य अप्पूला जर कळलं तर काय होईल? आपल्या घरात किती मोठा गोंधळ उडेल माहिती आहे ना तुम्हाला. आणि ते सत्य ऐकून अप्पू जर आजारी पडला तर त्याला किती पैसे लागतील आणि तो खर्च जर माझ्याकडे मी केला तर काय बिघडलं तुमचं? आणि निदान तुम्हाला त्या खर्चातून चांगलं तरी बघायला मिळालं असे म्हणत रागाने ताय आता जयंती तेथून आतमध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात एकनाथराव म्हणतात की काय करावं आता या सुनबाईंना? काळजी करत आता कान्हू म्हणते की अहो ते सोडा, आता कर्जाचा हप्त्याचं करायचं काय ते बघा आधी. आणि तेवढ्यात एकनाथरावांना आता फोन येतो. इकडे आता जगन्नाथची बायको ही जगन्नाथची भेट घेऊन जेलमधून आता जात असते आणि तेव्हा तिथे जे काही झालं हे सगळं रस्त्याने जात असताना जगन्नाथच्या बायकोला आठवत असतं. जगन्नाथने सांगितलेलं असतं की जोपर्यंत ज्यांनी मला इथे आतमध्ये टाकलं ना त्यांच्यापैकी कोणता तरी माणूस मला सोडवायला येत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. हे आठवून आता जगन्नाथची बायको जात असतानाच समोरून एक कार आता भरधाव वेगाने येते आणि अचानक आता जगन्नाथच्या बायकोसमोर येऊन थांबते. तेव्हा आता पटकन ब्रेक दाबताच आता जगन्नाथची बायको डोक्याला हात लावते तर आजूबाजूचे लोक तिथे जमा होतात. तेवढ्यात सावली तिथून जात असते आणि ते सगळं आता सावली बघते. तेव्हा पळतच सावली ही जगन्नाथच्या बायकोसमोर येते आणि जगन्नाथच्या बायकोला धरून आधार देत आता सावली ही बाजूला बसवते. आणि तेवढ्यात आता जगन्नाथची बायको घाबरलेली असते. सावली म्हणते की अहो काय झालं, तुम्ही एवढे का घाबरलात आणि मला सांगा ना. तर रडतच जगन्नाथची बायको म्हणते की अगं सावली, यांना सोडवायला हवं, यांनी काहीच नाही केलं आणि तुला तरी असं वाटेल का? तुला ते मुलगी मानतात आणि तुझ्या नवऱ्याला ते असं काहीतरी करतील का? तर सावली म्हणते बरोबर आहे, ते असं कधीच नाही करणार. आणि तेवढ्यात आता जगन्नाथची बायको म्हणते की मला माहिती आहे ना हे सगळं त्या भैरवीने केलंय, पण मी आता घाबरणार नाही. मी सगळं काही आता सक्षम सगळं काही हँडल करणार. आणि त्यांच्या या अशा अवस्थेमुळे मला खूप त्रास होतोय ग सावली, तू ऐकतेस ना. तेव्हा आता सावली म्हणते की तुम्ही शांत व्हा बरं, सगळं काही ठीक होईल, तुम्ही काहीच काळजी करू नका. जगन्नाथची बायको आता रडतच म्हणते की अगं सावली आता काय करायचं? तर सावली म्हणते की तुम्ही काहीच काळजी करू नका आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. हे जे काही गेलेत ना ते नक्की त्यांना सोडवतील. तेव्हा ते ऐकताच आता जगन्नाथच्या बायकोला खूप आनंद झालेला असतो आणि सारंग आता जगन्नाथला सोडवायला गेलेला असतो. आणि आता जगन्नाथची बायको खुश होऊन आता सावलीकडे बघू लागते. आणि आता सारंग हा जगन्नाथला सोडवायला गेलेला असतो. तेव्हा आता सारंग हा जगन्नाथला सोडवून आता जगन्नाथच्या बायकोला कसा आनंद होतो आणि खरे सत्य आता सारंग समोर येऊन हे जे कुणी केलं ते भैरवीने केल्याचे सत्य आता सारंग समोर येऊन भैरवी कशी आता आतमध्ये जाणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.